नमस्कार, मी पुष्पा PM फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. आज मी तुम्हाला पफ स्लीव्ह कशी करायची ते दाखवणार आहे. कटिंग आणि स्टिचिंग. तर हे मेन फॅब्रिक आहे, याच्यातून आपण स्लीव्ह कट करणार आहे. ते मी तुम्हाला आता इथून पुढे दाखवणार आहे. तयार स्लीव्ज मी घेतलेली आहे. या स्लीव्हची लेंथ मी 8.5 इंच ठेवलेली आहे. हे बघा 8.5 इंच तयार स्लीव्ज. आणि मी बॉटम खालच्या साईडला 3 इंचाचा घेणार आहे. तर मी इथे 3 इंचाचं मार्किंग करत आहे. पुढे पण 3 इंच घेऊन आपण इक्वल करून स्लीव्ज कट करणार आहे. खालचा बॉटम कट करणार आहे. तर हा बॉटम आपण काठासाठी वापरणार आहे. खालच्या साईडला काठ लावायचा आहे, त्यासाठी हे 3 इंचाचं मार्किंग करून मी 3 इंचाचा खालचा पार्ट कट करून टाकणार आहे. अशा प्रकारे खालचा पार्ट मी आता कट केलेला आहे. याच्यावरती काठ आपण कट करणार आहोत आणि वरच्या साईडला जिथून आपण प्लेट्स घेणार आहे त्यासाठी हे वरचा पार्ट आपण घेणार आहोत. इथे अस्तर मी 4 फोल्ड मध्ये घेतलेला आहे 2 स्लीव्ह साठी. माझ्या साईडला बंद बाजू ठेवलेली आहे. ज्या साईडला बंद बाजू आहे तिकडून आपण प्लेट्स टाकणार आहोत. त्यासाठी मी 5 इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आहे अशी स्लीव्ह मी तिथून पुढे ड्रॉ करून घेत आहे. हे इथे 5 इंच आलेला आहे पुढच्या साईडला बंद बाजूकडून. तर स्लीव्ह मी आहे अशी ड्रॉ करून घेते आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा वरच्या साईडला मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडणार आहे आणि खालच्या बाजूला अर्धा इंच सोडलेला आहे. आपण स्लीव्ह कट करताना स्लीव्हचं जे शिलाई मार्जिन ते सोडलेलं नव्हतं त्यासाठी. अशा प्रकारे पुढे प्लेटसाठी जो कपडा सोडलेला होता तिथे मी त्याच्यावरती 1.5 इंचाचं मार्किंग करून वरून शेप देऊन आता आपण स्लीव्ह कट करणार आहोत. तर हे 5 इंच ठेवलेलं आहे आणि तिथून पुढे पूर्ण स्लीव्ह. तर अशा प्रकारे हे आपलं आता कटिंग चालू आहे. तर हे कटिंग झालंय. याच्यानंतर मेन कपड्यावरती कटिंग करून दाखवणार आहे. तर इथे आपण फिटिंग साठी नॉचेस घेऊया आणि जिथे आपण प्लेट्स टाकणार आहोत त्यासाठी नॉचेस घेणार आहे. हा सेंटर आहे. खालच्या साईडला पण जिथून प्लेट्स घ्यायचं त्याच्यासाठी नॉचेस आणि हे बॉटम साईडला एक नॉचेस. आता मी मेन कपड्यावरती जी स्लीव्ह आपण अस्तर वरती कट केलेली आहे ते आहे अशी ठेवून मी कट करून घेतलेली आहे आणि मेन कपड्याचं कापड कमी पडत आहे तर ते मी तुम्हाला कसं अटॅच करायचं ते दाखवणार आहे. तर आता याच्यानंतर बॉटमच्या साईडला जो आपण काठपदर घेणार आहोत त्यासाठी कटिंग करून घेते. जे खालच्या साईडला 3 इंच सोडलं होतं ते आहे असं ठेवून मी कटिंग करून घेणार आहे. इथे मेन कपड्याचं कापड कमी पडलं होतं ते मी जॉईन करून घेतलेलं आहे आणि आतली बाजू आणि बाहेरची बाजू हे चेक करून आपण आहे असं अस्तर वरती स्लीव्ह जॉईन करून घ्यायचे आहे. तर मी आता स्टिच करायला सुरुवात करते. पूर्ण स्टिच करून घेणार आहे. हे स्टिच झाल्याच्या नंतर आपण प्लेट्स कशा टाकायच्या ते पण पाहणार आहोत. आता पूर्ण स्लीव्ह जोडून तयार झालेली आहे. आता प्लेट्स कशा घ्यायच्या ते मी दाखवणार आहे. वरची प्लेट्स आणि खालची प्लेट्स दोन्ही समान यायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही प्लेट्स टाका. पहिली प्लेट्स जशी घेतली तशीच दुसरी पण प्लेट्स घ्यायची आहे. एकावर एक प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि स्टिच करायच्या आहेत. अशा प्रकारे समोरच्या साईडने मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे आणि वरच्या साईडला त्याच्या अपोजिट साईडला तोंड करायचे आहेत प्लेट्सची आणि प्लेट्स कंप्लीट करायच्या आहेत. प्लेट्स कंप्लीट झाल्याच्या नंतर आपली रेडी स्लीव्ज आहे पेपर कटिंगची ती मेन स्लीव्ज वरती ठेवून चेक करून पाहणार आहोत. कारण प्लेट्स टाकल्याच्या नंतर कापड खाली वरती होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण असं चेक करून पाहणार आहोत. एक्स्ट्रा कपडा असेल तर तो आपण कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे थोडंसं माझं एक्स्ट्रा झालेलं आहे तर मी ते कट करून घेते आणि वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच असं मी शिलाई मार्जिन सोडून दिलेलं आहे जे आपण जॉईन करणार आहे त्याच्यासाठी. तर इथे आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे.
याच्यानंतर आपण खालच्या साईडला म्हणजे काठाचा बॉटम तयार करणार आहोत, तर तो मी अस्तर लावून तयार करून घेतलेला आहे. त्याला मी जॉईन केलं आहे आणि आता मी स्लीव्हला ते अर्धा इंचाचं मार्जिन सोडून अटॅच करून घेणार आहे. तर इथे मी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून खालचा बॉटम जोडून घेतला आणि त्याच्यावरती मी स्लीव्हला दाबटीप देऊन तयार केले आहे. स्लीव्हला जास्त पफ येण्यासाठी तुम्ही 6 इंचापर्यंत एक्स्ट्रा कपडा वाढवून पुढे प्लेटसाठी घेऊ शकता. त्याच्यामुळे जास्त पफ येतो. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.